2019 आणि 2021 साली कोल्हापुरात आलेल्या महापुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी शिरलं होतं. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतींसह अनेक विभागांमधील फर्निचरचं नुकसान झालं होतं. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी याची दखल घेत 2021 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या शासकीय कार्यालयीन इमारती कार्यक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल 3,25,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला होता. यामध्ये इतर कामांबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खराब झालेल्या कॉन्फरन्स हॉलच्या नूतनीकरणाच्या कामाचा समावेश होता. तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकारातून नूतनीकरण झालेल्या या कॉन्फरन्स हॉलचं उद्या उद्घाटन होत आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या स्वतंत्र बैठक व्यवस्थेबरोबरच या प्रशस्त कॉन्फरन्स हॉलमध्ये व्यासपीठ आणि त्यावर 15 खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच या हॉलमध्ये समोरील बाजूला मोठ्या लांब टेबलची मांडणी करण्यात आली आहे. या टेबलच्या दोन्ही बाजूला 3 टप्प्यांमध्ये आणि समोरील बाजूला 3 टप्प्यांमध्ये अशा 117 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्तुळाकारामध्ये विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. 9 ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा बसवण्यात आली आहे. व्यासपीठाजवळ 1, समोरील बाजूला 1 तसंच दक्षिणोत्तर दोन्ही बाजूला प्रत्येकी 2 अशा एकूण 6 स्क्रीन बसवण्यात आल्यात. आधुनिक ध्वनी व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसाधनगृहाची सुद्धा इथं व्यवस्था करण्यात आली आहे.